नमस्कार, मी लवकुश आडे सर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 मधील प्रॅक्टिस सेट 6.1 मधील काही क्वेश्चन्स कंप्लीट केलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे राहिलेले क्वेश्चन्स जे आहेत ते काय आहे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्या जवळ फोर्थ आपला क्वेश्चन्स आहे प्रूव्ह दॅट द फॉलोइंग आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। हे प्लस हे लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राइट हँड साइड आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। त्यासाठी आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे। क्वेश्चन्स 2 मधला आपल्या जवळ आहे फोर्थ क्वेश्चन sec थीटा माइनस cos थीटा इन ब्रॅकेट cot थीटा प्लस tan थीटा इज इक्वल्स टू tan थीटा इंटू sec थीटा आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। त्यासाठी काय करायचं, लेफ्ट हँड साइड कन्सिडर करा आपण। लेफ्ट हँड साइड कन्सिडर लेफ्ट हँड साइड काय आहे sec थीटा माइनस cos थीटा sec थीटा माइनस cos थीटा इन ब्रॅकेट दुसरा आहे cot थीटा प्लस tan थीटा हे आहे cot थीटा प्लस tan थीटा आपल्याला दिलेला आहे। लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राइट हँड साइड हे प्रूव्ह करायचं आहे। त्याच ठिकाणी आता sec थीटा म्हणजे sec थीटाचा फॉर्म्युला आहे आपल्या जो याला sec ला cos च्या फॉर्म मध्ये ठेवायचा आणि cot आणि tan ला sin आणि cos च्या फॉर्म मध्ये ठेवायचं आहे। तर sec थीटाचा फॉर्म्युला आपल्या जो काय आहे 1/cos थीटा sec थीटाचा फॉर्म्युला आहे 1/cos आणि हे इथे cos जशास तसं। त्यानंतर नेक्स्ट cot थीटा इज इक्वल्स टू काय होते आपल्या जवळ cos थीटा अपॉन sin थीटा आणि tan थीटा इज इक्वल्स टू फॉर्म्युला आहे sin थीटा अपॉन cos थीटा जे आपण यूज केलेला आहे काय यूज केलं ते इथे लिहून घ्यायचं। काय केलं यूज आपण पहिले यूज केलेला आहे sec थीटा बरोबर काय केलं 1/cos थीटा आणि त्यानंतर cot थीटा इज इक्वल्स टू काय केलं cos थीटा अपॉन sin थीटा आणि त्यानंतर यूज केलेला आहे आपण tan थीटा इज इक्वल्स टू काय होणार sin थीटा अपॉन cos थीटा हे फॉर्म्युले आपण घेतलेले आहे। जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलचा आपला फर्स्ट व्हिडिओ पाहू शकता तुम्ही। त्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करू इथे क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर इथे काही नाही म्हणजे काय आहे 1 आहे 1 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल्स टू 1। त्यानंतर cos मल्टिप्लाय बाय cos इज इक्वल्स टू cos स्क्वेअर थीटा आणि अपॉन मध्ये cos थीटा मल्टिप्लाय बाय 1 काय येणार cos थीटा। त्यानंतर हे ब्रॅकेट कंप्लीट। दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय आहे आपल्या जवळ sin थीटा cos मल्टिप्लाय बाय cos काय होणार आपल्या जवळ cos स्क्वेअर थीटा प्लस sin मल्टिप्लाय बाय sin इज इक्वल्स टू sin स्क्वेअर थीटा आणि अपॉन मध्ये sin मल्टिप्लाय बाय cos म्हणजेच sin थीटा मल्टिप्लाय बाय cos थीटा हे केलं। काय केलं आपण क्रॉस मल्टिप्लाय। आता त्या केल्यानंतर आपल्याला माहिती आहे सुरुवातीला दिलेलं कन्सेप्ट आहे आपल्याला 1 - cos स्क्वेअर थीटा काय आहे 1 - cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू sin स्क्वेअर थीटा येते कशावरून या आयडेंटिटी वरून sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू काय येते आपल्या जवळ 1। जर आपल्याला 1 - cos स्क्वेअर थीटा cos स्क्वेअर थीटाला जर तिकडे ट्रान्सफर केलं तर 1 - cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू काय येणार sin स्क्वेअर थीटा किती येणार इथे sin स्क्वेअर थीटा आणि अपॉन मध्ये काय आहे आपल्या जवळ cos थीटा जशास तसं। त्यानंतर मल्टिप्लायला आहे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू किती येते 1 हे 1। त्यानंतर sin थीटा इंटू cos थीटा sin थीटा इंटू cos थीटा हे जशास तसं। त्यानंतर जे कॅन्सल होते ते कॅन्सल करू आपण। काय कॅन्सल होणार इथे कॅन्सल होणार sin स्क्वेअर थीटा वरती आहे इथं sin थीटा आहे दोन्ही कॅन्सल झाले। त्यानंतर इथे एक sin उरलेला आहे काय उरलेला आहे इथे उरलेला आहे आपल्या जवळ sin थीटा एक sin स्क्वेअर sin सोबत कॅन्सल झालं। त्यानंतर इथे उरलेला आहे cos थीटा मल्टिप्लाय इथे उरलेला आहे 1/cos थीटा तर हे आन्सर येते आपल्या जवळ sin/cos काय येते sin/cos ला काय लिहू शकतो आपण tan थीटा काय लिहू शकतो tan थीटा आणि त्यानंतर 1/cos ला काय लिहू शकतो sec थीटा हेच आपलं आन्सर झालेलं आहे। लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राइट हँड साइड पाहू शकता tan थीटा इंटू sec थीटा। लेफ्ट हँड साइड कन्सिडर केली होती लेफ्ट हँड साइड कन्सिडर केल्यानंतर आपल्या जवळ काय आलेला आहे tan थीटा इंटू sec थीटा इज इक्वल्स टू काय आहे ही राइट हँड साइड लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राइट हँड साइड हे कन्सिडर केलं होतं आपण लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राइट हँड साइड आलेली आहे। हेन्स प्रूव्ह म्हणून आपण लिहू शकतो काय लिहू शकतो हेच क्वेश्चन्स काय सांगितलेलं आहे आपल्याला क्वेश्चन सांगितलेलं आहे sec थीटा मायनस cos थीटा sec थीटा मायनस cos थीटा इन ब्रॅकेट काय सांगितलेलं आहे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये cot थीटा प्लस tan थीटा इज इक्वल्स टू काय प्रूफ सांगितलं होतं आपल्याला tan थीटा इंटू sec थीटा tan थीटा इंटू sec थीटा हे आपल्याला प्रूफ केलेलं आहे। काय केलं सुरुवातीला आपण क्वेश्चन्स मध्ये सुरुवातीला क्वेश्चन जशास तसं लिहिलं त्यानंतर काय केलं लेफ्ट हँड साइड कन्सिडर केली लेफ्ट हँड साइड कन्सिडर केल्यानंतर काय केलं त्यामध्ये लेफ्ट हँड
सेकचा फॉर्म्युला वापरला आपण 1/cos, त्यानंतर कॉटचा फॉर्म्युला वापरला cos/sin आणि टॅनचा फॉर्म्युला वापरला sin/cos. हे वापरल्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय केलं. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर असा इंटरफेस आला आपल्या जवळ. त्यानंतर इथे साइन स्क्वेअर आहे, इथे साइन आहे, दोन्ही काय झाले कॅन्सल. हे कॅन्सल झाल्यानंतर याचा स्क्वेअर एक साइन शिल्लक आहे तिथे. sin/cos आलं टॅन आणि 1/cos आलं सेक. हेच झालेलं आहे लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. आणि आपण काय प्रूव्ह केलं हे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ क्वेश्चन 2 मधला 5वा क्वेश्चन आहे आपल्या जवळ cot θ प्लस tan θ इज इक्वल टू प्रूव्ह करायचं आपल्याला cosec θ इंटू sec θ. काय करा लेट कन्सिडर. काय करू कन्सिडर लेफ्ट हँड साइड कन्सिडर करू आपण. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड काय आहे ही लेफ्ट हँड साइड ही राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइड आहे आपल्या जवळ cot θ प्लस tan θ. काय आहे cot θ प्लस tan θ. आपल्याला राईट हँड साइड प्रूव्ह करायचं आहे. तर cot ला काय लिहू शकतो आपण cos θ अपॉन sin θ. हा cot θ चा फॉर्म्युलाच आहे. प्लस tan θ ला काय लिहू शकतो sin θ अपॉन cos θ. हे जे फॉर्म्युले आपण यूज केलेले आहेत तेच फॉर्म्युले आपण साइडला लिहायचं. सिन्स करायचं. काय केलं आपण cot θ इज इक्वल टू काय लिहिलं cos अपॉन sin, cos θ अपॉन sin θ. आणि त्यानंतर tan θ इज इक्वल टू लिहिलेलं आहे tan θ इज इक्वल टू sin θ अपॉन cos θ. हे लिहिलेलं आहे आपण. हेच यामध्ये काय करायचं यूज करायचं. त्यानंतर नेक्स्ट काय करायचं आता क्रॉस मल्टिप्लाय. cos θ मल्टिप्लाय बाय cos θ काय होणार cos स्क्वेअर θ. त्यानंतर प्लसचं साइन आहे मधात sin θ मल्टिप्लाय बाय sin θ sin स्क्वेअर θ. आणि अपॉन मध्ये दोघांचं मल्टिप्लाय sin मल्टिप्लाय बाय cos sin θ मल्टिप्लाय बाय cos θ. हेच आता हे आल्यानंतर आपल्याला माहिती आहे ही पहिली आयडेंटिटी आहे sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ. काय येणार 1. ही आयडेंटिटी आहे आपल्या sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ इक्वल टू काय लिहू शकतो आपण 1 लिहू शकतो. हीच आयडेंटिटी इथे यूज करा. म्हणजे या ठिकाणी काय लिहू शकतो आपण 1. हे 1 अपॉन काय आहे यामध्ये 1 अपॉन sin θ इंटू cos θ. हे sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ च्या ठिकाणी काय लिहिलं आपण 1 आणि इथे आहे sin θ अपॉन cos θ. तर हे 1 अपॉन sin आपण याला लिहू शकतो 1 अपॉन sin θ इंटू 1 अपॉन cos θ. हे असं लिहू शकतो. स्प्लिट केलं त्याला. आता हे स्प्लिट केल्यानंतर 1 अपॉन sin इज इक्वल टू काय येणार 1 अपॉन sin इज इक्वल टू cosec θ देन 1 अपॉन cos इज इक्वल टू काय येणार sec θ. हे झालेलं आहे आपल्याला आन्सर. काय सांगितलं होतं cosec θ इंटू sec θ. cosec θ इंटू sec θ आलं. हेच काय लिहिलं आपण जे लिहिलेलं आहे ते जे यूज केलेलं आहे फॉर्म्युला कोणता केलं cosec θ चा फॉर्म्युला केला. cosec θ इक्वल टू काय होते 1 अपॉन sin θ 1 अपॉन sin θ आणि sec θ इक्वल टू काय ते 1 अपॉन cos θ. हेच फॉर्म्युले दोन्ही आपण यूज केलेले आहे. जे फॉर्म्युले यूज केले ते सेन्स करून आपण इथे लिहिलं. काय काय केलं सुरुवातीला क्वेश्चन जशाच तसं लिहिलं cot θ प्लस tan θ इज इक्वल टू cosec θ इंटू sec θ. त्यानंतर लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं. लेफ्ट हँड साइड कन्सिडर केल्यानंतर cot आणि tan चे फॉर्म्युले यूज केले. फॉर्म्युले यूज केल्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय केलं. cos स्क्वेअर θ प्लस sin स्क्वेअर च्या ठिकाणी काय येते 1. हे 1 यूज केलं. त्यानंतर 1 अपॉन sin θ आणि 1 अपॉन cos θ स्प्लिट केलं. स्प्लिट केल्यानंतर 1 अपॉन sin बरोबर cosec θ आलं आणि 1 अपॉन cos θ बरोबर sec θ आलं. हेच लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय आलं आपल्या जवळ लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. हे आपण प्रूव्ह केलं. काय प्रूव्ह केलं होतं सुरुवातीला घेतलं होतं सिन्स. प्रूव्ह केलं आपण cot θ प्लस tan θ cot θ प्लस tan θ इज इक्वल टू काय प्रूव्ह केलं आपण cosec θ इंटू sec θ. हे प्रूव्ह केलं. हे झालं आपलं या क्वेश्चनचं आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ 1 अपॉन sec θ मायनस tan θ इज इक्वल टू sec θ प्लस tan θ आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय सांगितलेलं आहे 1 अपॉन sec θ मायनस tan θ इज इक्वल टू sec θ प्लस tan θ आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्याच ठिकाणी काय केलं आपण लेट कन्सिडर केलं. लेट कन्सिडर काय केलं लेफ्ट हँड साइड कन्सिडर केली. लेफ्ट हँड साइड कन्सिडर केल्यानंतर लेफ्ट हँड साइड काय आहे आपल्या जवळ लेफ्ट हँड साइड आहे 1 अपॉन sec θ मायनस tan θ 1 अपॉन sec θ मायनस tan θ आहे. आता 1 अपॉन sec θ मायनस tan θ आहे. या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं हे जे दिलेलं आहे 1 अपॉन sec θ मायनस tan θ याला काय करायचं खाली दिलेलं जे डिनॉमिनेटर आहे त्याच्या कंजुगेटने याला मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. म्हणजेच sec θ प्लस tan θ त्यानंतर अपॉन मध्ये sec θ प्लस tan θ. काय केलं इथे जर मायनस असेल तर इथे प्लस घ्यायचं. इथे प्लस असेल तर इथे काय घ्यायचं मायनस घ्यायचं. त्याच्या कंजुगेटने आपण मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम टर्म. आता त्यानंतर
मल्टिप्लिकेशन्स आहे, वरचं मल्टिप्लिकेशन्स वरी, खालचं मल्टिप्लिकेशन्स खाली. सेक थिटा प्लस टॅन थिटा मल्टिप्लाय बाय 1 काय येणार आन्सर? सेक थिटा प्लस टॅन थिटा. 1 ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं की तोच नंबर येणार जे आहे ते. त्यानंतर सेक थिटा मायनस टॅन थिटा आहे आणि इथे सेक थिटा प्लस टॅन थिटा आहे. एक फॉर्म्युला बघितलेला आहे आपण. कोणता फॉर्म्युला? हा फॉर्म्युला बघितलेला आहे. काय आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल्स टू काय येते? ए प्लस बी आणि ए मायनस बी. हा फॉर्म्युला आहे. कोणत्या वर्गात? 8व्या वर्गात बघितलेला तो फॉर्म्युला आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येते आपल्या जवळ? ए प्लस बी ए मायनस बी. हा फॉर्म्युला. आता हेच यूज केला आपण इथे. काय आहे? सपोज करा हे ए आहे सेक थिटा आणि हा टॅन थिटा काय आहे? बी आहे. ए मायनस बी आणि ए प्लस बी म्हणजेच काय होते? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे काय लिहू शकतो? सेक स्क्वेअर थिटा मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय आहे? टॅन स्क्वेअर थिटा. आता त्यानंतर हे लिहिल्यानंतर सेक थिटा प्लस टॅन थिटा आहे वरती, सेक थिटा प्लस टॅन थिटा आहे वरती. त्यानंतर खाली आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आपण एक आयडेंटिटी बघितलेली आहे, दुसरी आयडेंटिटी काय आहे? सिन्स 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय आहे? दुसरी आयडेंटिटी सेक स्क्वेअर थिटा. आपल्याला पाहिजे काय? सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. या टॅन स्क्वेअर थिटाला जर तिकडे ट्रान्सफर केलं तर काय होणार? 1 इज इक्वल्स टू इथे ऑलरेडी सेक स्क्वेअर थिटा आहे, या टॅन स्क्वेअर थिटाला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर मायनस होणार हे टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण? 1 लिहू शकतो. म्हणजे त्याचा आन्सर काय येणार आपल्या जवळ? सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1. जर कोणताही नंबर जर आपला 1 जर डिनॉमिनेटरला असेल तर काय येते आन्सर? वरचंच आन्सर येणार. म्हणजेच काय येणार? सेक थिटा प्लस टॅन थिटा. हेच झालं आपलं प्रूफ. हेच सांगितलं होतं. सेक थिटा प्लस टॅन थिटा आपल्याला प्रूफ करायला. काय काय घेतलं आपण या क्वेश्चन्स मध्ये? लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड लिहू शकतो आपण. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड. काय करायचं? लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड आलेली आहे. हे लेफ्ट हँड साइड होतं. काय प्रूफ केलं आपण? 1 अपॉन काय आहे? सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल्स टू काय आलेलं आहे प्रूफ? सेक थिटा प्लस टॅन थिटा. हे झालेलं आहे आपलं प्रूफ. सुरुवातीला क्वेश्चन जशास तसं लिहिलं, त्यामध्ये लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं. लेफ्ट हँड साइड कन्सिडर केल्यानंतर जर असा क्वेश्चन दिसला आपल्याला याच्यामध्ये सेक थिटा मायनस टॅन थिटा मायनस प्लस मध्ये दिसलं जर, तर त्याला काय करायचं? त्याच्या कन्जुगेटनी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. इथं मायनस असेल तिथं प्लस घ्यायचं, इथं मायनस असेल तर प्लस, दोन्ही ठिकाणी. आता क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय नाही, मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, वरचं मल्टिप्लाय वरी, खालचं मल्टिप्लाय बाय खाली. आता सेक थिटा प्लस टॅन थिटा मल्टिप्लाय बाय 1 काय ना? सेक थिटा प्लस टॅन थिटा. इथे फॉर्म्युला तयार होतो ए मायनस बी आणि ए प्लस बी चा. हा फॉर्म्युला इथे यूज केला आणि सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा आयडेंटिटी वरून त्याची व्हॅल्यू किती येते? 1. ती इथे यूज केली म्हणजे आन्सर किती आलं? सेक थिटा प्लस टॅन थिटा. हेच लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड आलं. हेन्स प्रूफ. हे झालं आपलं प्रूफ. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे साइन रेस टू 4 थिटा मायनस कॉस रेस टू 4 थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. काय सांगितलेलं आहे? साइन रेस टू 4 थिटा मायनस कॉस रेस टू 4 थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ. लेट कन्सिडर करा. कन्सिडर लेफ्ट हँड साइड कन्सिडर करू आपण. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू काय आहे? साइन रेस टू 4 थिटा मायनस कॉस रेस टू 4 थिटा. कॉस रेस टू 4 थिटा याचा आन्सर आपल्याला काय आणायचा आहे? 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. त्यासाठी काय करा? आता साइन रेस टू 4 थिटा आहे तर आपण याला असं लिहू शकतो साइन स्क्वेअर थिटा त्याचा स्क्वेअर मायनस याला लिहू शकतो आपण कॉस स्क्वेअर थिटा त्याचा स्क्वेअर. लिहिलं. त्यानंतर आता आपल्याला माहिती आहे हे सपोज करा हा ए आहे, ए चा स्क्वेअर मायनस हा बी आहे, बी चा स्क्वेअर. फॉर्म्युला आता सांगितला आपण. कोणता फॉर्म्युला सांगितला होता? हा फॉर्म्युला सांगितला होता आताच. काय आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय आहे? ए प्लस बी आणि ए मायनस बी हा फॉर्म्युला आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला ए प्लस बी ए मायनस बी. म्हणजेच याला लिहू शकतो आपण. काय लिहू शकतो? साइन स्क्वेअर थिटा त्याचा स्क्वेअर आहे आणि कॉस स्क्वेअर थिटा त्याचा स्क्वेअर आहे. म्हणजे हा ए आहे हा बी आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला काय आहे? ए प्लस बी. म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा प्लस त्यानंतर काय आहे? कॉस स्क्वेअर थिटा. हा पहिले लिहिलं. त्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार? साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा या दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये येणार. त्यानंतर आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आयडेंटिटी आहे आपल्याजवळ. ही आयडेंटिटी आहे पहिली. काय आहे?
साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय आहे 1. म्हणजे त्याच्या ठिकाणी आपण 1 लिहू शकतो. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी 1 मल्टिप्लाय बाय काय आहे इथं साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. हे जशाच तसं लिहिलं. 1 मल्टिप्लाय बाय कोणती जी टर्म असेल तर काय येणार तीच टर्म येणार. म्हणजे इथे आन्सर काय येणार याचं साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आता आपण क्वेश्चन्स मध्ये बघू. क्वेश्चन्स मध्ये काय सांगितलं त्यांनी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा पाहिजे. काय पाहिजे कॉस स्क्वेअर थिटाच्या फॉर्म मध्ये आन्सर पाहिजे आपल्याला. आता इथून जर आपण आन्सर काढतो म्हटलं साइन स्क्वेअर थिटाची जर व्हॅल्यू आपण या याच्यावरून जर पुट केली, या इथे व्हॅल्यू किती आहे साइन स्क्वेअर थिटाची, इथे साइन स्क्वेअर थिटाची जर व्हॅल्यू असेल साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटाला तिकडे ट्रान्सफर करू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे साइन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आपल्याला ठेवता येते. तर तेच काय करायचं इथे पुट करायची तीच व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू साइन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि त्यानंतर इथे हे मायनस जशाच तसं आणि इथे काय आहे हा कॉस स्क्वेअर थिटा हा आहे. आता त्यानंतर हे 1 जशाच तसं मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा किती येणार -2 कॉस स्क्वेअर थिटा किती येणार -2 कॉस स्क्वेअर थिटा. हेच आला आपला आन्सर. काय सांगितलेलं आहे 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड दिलं. काय क्वेश्चन्सला कन्सिडर केलं. कन्सिडर केल्यानंतर त्याचा 4th रूट आहे 4th पॉवर आहे त्याचं 2 आणि 2 त्याचे 4 केले आपण. त्यानंतर इथे फॉर्म्युला लावला कोणता a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा. ते फॉर्म्युला लावल्यानंतर काय केलं त्याला आपण स्प्लिट केलं. फॉर्म्युला लावल्यानंतर a प्लस बी a मायनस बी याची व्हॅल्यू आपण 1 घेतली ट्रिग्नोमेट्रीच्या आयडेंटिटीनुसार. त्यानंतर इथे आन्सर आला आपल्याजवळ साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा आलं. आता हे आल्यानंतर आपल्याला आन्सर कशाच्या फॉर्म मध्ये पाहिजे कॉस स्क्वेअर थिटाच्या. तर हे आणल्यानंतर साइन स्क्वेअर थिटाला काय केलं आपण इथून रिप्लेस केलं. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आहे हे इथे यूज केलं 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि हा मायनस कॉस स्क्वेअर थिटा इथं जशाच तसं. त्यानंतर 1 जशाच तसं कॉस स्क्वेअर थिटा किती येणार 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि हा मायनस जशाच तसंच. म्हणजे लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू काय आला आपल्याजवळ लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड. जे आपण कन्सिडर केलं होतं लेफ्ट हँड साइड तेच काय आलेलं आहे राईट हँड साइड. काय होतं आपण प्रूफ मध्ये काय कन्सिडर केलं होतं सिन्स हे साइन रेस टू 4 थिटा मायनस कॉस रेस टू 4 थिटा इज इक्वल्स टू काय आलं आपल्याजवळ 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा. हे झालं आपलं या क्वेश्चनचं आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल्स टू काय सांगितलं आपल्याला प्रूफ करायला कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. काय सांगितलेलं आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा आपल्याला प्रूफ करायचं आहे. त्या ठिकाणी आपण काय केलं लेट कन्सिडर करा. काय केलं कन्सिडर लेफ्ट हँड साइड कन्सिडर करा. लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं आपण जशाच तसं. काय आहे सेक थिटा प्लस काय आहे टॅन थिटा. सेक थिटा प्लस टॅन थिटा आपल्याला प्रूफ करायचं आहे कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. त्यासाठी काय केलं सेक थिटाचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन कॉस थिटा प्लस टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे साइन थिटा अपॉन मध्ये कॉस थिटा. कोणते फॉर्म्युले यूज केले आपण 2 फॉर्म्युले यूज केले इथं. कोणकोणते एक फॉर्म्युला केलं सेक थिटा इक्वल्स टू 1 अपॉन कॉस थिटा आणि दुसरा फॉर्म्युला यूज केलेला आहे टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हे आपण साईडला लिहून घेतलं. त्यानंतर कोणते फॉर्म्युले यूज केले दोन्ही फॉर्म्युले. आता इथे क्रॉस मल्टिप्लाय करण्यापेक्षा इथे प्लस आहे दोघांचा बेस सारखा आहे. बेस जर सारखा असेल तर जशाच तसं लिहिलं कॉस थिटा. त्यानंतर वरच्याची ऍडिशन असेल तर ऍडिशन करायचं सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायचे 1 मायनस साइन थिटा काय आहे 1 प्लस साइन थिटा. हे आलं काय आलं 1 प्लस साइन थिटा अपॉन मध्ये कॉस थिटा. आपल्याला प्रूफ पाहिजे का ते नाही पाहिजे. ते प्रूफ नाही पाहिजे आपल्याला. त्या ठिकाणी काय केलं आपण आपल्याला खाली 1 मायनस साइन थिटा पाहिजे. 1 मायनस साइन थिटा पाहिजे तर आपण काय केलं इथं 1 प्लस साइन थिटा आहे अपॉन मध्ये कॉस थिटा आहे. याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. कशाने 1 मायनस साइन थिटाने. हे 1 प्लस साइन थिटा जशाच तसं आणि हे कॉस थिटा जशाच तसं याला मल्टिप्लाय करायचं कशाने 1 मायनस साइन थिटा अपॉन मध्ये पण 1 मायनस साइन थिटा मल्टिप्लाय करत आहोत न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. कशाने 1 मायनस साइन थिटाने. कशाने 1 मायनस साइन थिटाने. आता हेच सॉल्व्ह करण्यासाठी आपण बघू 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा याला कसं लिहू शकतो आपण a प्लस बी a मायनस बी म्हणजेच काय लिहू शकतो a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर म्हणजेच साइन स्क्वेअर थिटा अपॉन मध्ये कॉस थिटा जशाच तसं मल्टिप्लायला काय येणार कॉस थिटा मल्टिप्लाय बाय 1 मायनस
1 मायनस साइन थिटा, हे जशाच तसं लिहिलं आपण. त्यानंतर 1 चा स्क्वेअर किती येणार 1, 1 चा स्क्वेअर डायरेक्ट लिहू आपण इथं, किती येणार 1, 1 चा स्क्वेअर 1, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आयडेंटिटी आहे आपली, ही आयडेंटिटी आहे. कोणती आयडेंटिटी? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण 1. आपल्याला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू पाहिजे. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा तिकडे जर ट्रान्सफर केलं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय येते कॉस स्क्वेअर थिटा. काय येणार कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे इथं आपण डायरेक्ट लिहू शकतो 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय लिहू शकतो कॉस स्क्वेअर थिटा. आणि अपॉन मध्ये काय आहे कॉस थिटा, अपॉन मध्ये आहे कॉस थिटा आणि इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा हे आहे. आता इथे दिसत आहे आपलं सारखं काय दिसत आहे, इथे कॉस थिटा कॅन्सल होणार आणि इथे एक स्क्वेअर कॅन्सल होणार. म्हणजेच आन्सर काय आलेला आहे जे आपल्याला पाहिजे. काय पाहिजे कॉस थिटा अपॉन मध्ये 1 मायनस साइन थिटा, 1 मायनस साइन थिटा हेच पाहिजे होतं आपल्याला. कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा हेच आलेलं आहे आपलं प्रूफ. हे आलेलं आहे आपलं प्रूफ. हेच बघू शकता तुम्ही काय सांगितलं सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा आलं. त्यासाठी काय केलं आपण लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं. लेफ्ट हँड साइड कन्सिडर केल्यानंतर सेक थिटाचा फॉर्म्युला 1 अपॉन कॉस थिटा, टॅन थिटाचा फॉर्म्युला साइन अपॉन कॉस थिटा हे यूज केल्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करायची काही गरज नाही, कारण की दोघांचा बेस सारखा आहे जशाच तसं घेतलं. त्यानंतर इथे 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा आलं. याला काय करा मल्टिप्लाय केला आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशानी 1 मायनस साइन थिटानी. 1 मायनस साइन थिटानी मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्यानंतर काय आलं वरचा मल्टिप्लाय वरी, खालचा मल्टिप्लाय खाली. तर इथं ए प्लस बी ए मायनस बी त्याला काय लिहू शकतो आपण हा फॉर्म्युलाच आहे आपला कोणता हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल्स टू काय लिहू शकतो ए प्लस बी आणि ए मायनस बी, ए मायनस बी ए प्लस बी दोघाला काय लिहू शकतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 साइनचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे किती येणार कॉस स्क्वेअर थिटा. तेच यूज केलं एक कॉस याच्यातला आणि एक न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॅन्सल झाले म्हणजे कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा हे आलं. म्हणजेच लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड हे आपलं प्रूफ झालं. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड. हेच शेवटी काय करायचं हेच क्वेश्चन्स लिहायचं आणि खाली जशाच तसं लिहायचं. हे झालं आपलं आन्सर, हे झालं फायनल आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्याजवळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा. काय आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा इज इक्वल्स टू 2 दिलेला आहे. इफ काय सांगितलेलं आहे टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा इज इक्वल्स टू 2 दिलेला आहे. देन शो दॅट हे शो करायचं आहे टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 2 शो करायचं आहे. त्या ठिकाणी काय लिहिलं आपण इफ लेट गिवन काय आहे टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा, 1 अपॉन टॅन थिटा इक्वल्स टू 2 हे क्वेश्चन्स आपल्याला दिलेलं आहे. सेम क्वेश्चन्स 11वीच्या क्वेश्चन्स मध्ये 11th सायन्सच्या क्वेश्चन्स मध्ये सेम क्वेश्चन दिलेला आहे. हा टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा इज इक्वल्स टू 2 दिलेला आहे. आता काय करायचं याचं टेकिंग स्क्वेअर, काय करायचं स्क्वेअर करायचं, स्क्वेअरिंग बोथ साइड दोन्ही साइडला काय करायचं स्क्वेअर करायचं, स्क्वेअरिंग बोथ साइड दोन्ही साइडला स्क्वेअर करू आपण. दोन्ही साइडला स्क्वेअर केल्यानंतर इथे आहे टॅन थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा त्याचा स्क्वेअर करू आणि इथे 2 आहे 2 चा स्क्वेअर करू. हे स्क्वेअर केल्यानंतर आता स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला आहे एक, हा फॉर्म्युला माहित आहे हा ए प्लस बी त्याचा होल स्क्वेअर करत असेल तर काय येते ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. ए प्लस बी त्याचा होल स्क्वेअर करायचं असेल तर ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे हाच फॉर्म्युला इथे लावायचा. काय करायचं ए स्क्वेअर म्हणजे पहिली टर्म काय आहे टॅनचा स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा त्यानंतर प्लस 2ab ए किती आहे टॅन, बी किती आहे 1 अपॉन टॅन काय आहे 1 अपॉन टॅन. त्यानंतर प्लस काय आहे बी चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 आणि टॅनचा स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 2 चा स्क्वेअर किती येणार 4. हे केलं. आता हे केल्यानंतर इथे कॅन्सल होते, जे कॅन्सल होते ते कॅन्सल करू आपण. टॅन थिटा कॅन्सल झाले म्हणजे जिथं उरलं किती आपल्याजवळ शिल्लक किती राहिलेलं आहे हे टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल्स टू 2 प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू आन्सर काय आहे 4 आहे. आपल्याला प्रूफ काय पाहिजे टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा, टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 2 पाहिजे. हे 2 जास्तीचे आहे तिकडे ट्रान्सफर करा म्हणजेच काय होणार इथे आन्सर होणार आपल्याजवळ सिन्स टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा
इज इक्वल टू 2 आहे. इथे 4 पहिलेचे आहे, या 2 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर किती होणार -2. म्हणजेच आन्सर आलेला आहे आपलं. एकदम सोपा क्वेश्चन आहे. काय आहे tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इक्वल टू 4 - 2 इक्वल टू किती येणार 2. हेन्स प्रूफ. काय येणार हेन्स प्रूफ झालेला आहे आपलं. हेन्स प्रूफ. हेच आपण प्रूफ केलं. tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इक्वल टू किती आलेला आहे 2. हे आन्सर आलेलं आहे. हेच बघू शकता तुम्ही. काय सांगितलं होतं क्वेश्चन्स मध्ये, इफ हे दिलेलं होतं आपल्याला गिवन मध्ये. दोन्ही साईडचं काय केलं आपण, टेकिंग स्क्वेअर रूट केलं, स्क्वेअरिंग केलं दोन्ही साईडचं. स्क्वेअरिंग केल्यानंतर तिथे a प्लस बी हा होल ब्रॅकेटचा फॉर्म्युला यूज केला. हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर जे कॅन्सल होते ते कॅन्सल केलं. हे 2 जास्तीचे आहे तिकडे ट्रान्सफर केले, -2 झाले. म्हणजे आन्सर tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इक्वल टू आन्सर किती आलं 2 आलं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर ए त्याचा होल स्क्वेअर प्लस क्वाट ए अपॉन मध्ये 1 प्लस क्वाट स्क्वेअर ए त्याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला प्रूफ करायचं आहे साइन ए इंटू कॉस ए. हे प्रूफ करायचं आहे. त्या ठिकाणी काय केलं आपण, कन्सिडर केलं. कन्सिडर केलं. लेफ्ट हँड साइड कन्सिडर केली. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय आहे आपल्या जवळ tan ए. काय आहे tan ए अपॉन मध्ये आहे 1 प्लस काय आहे tan स्क्वेअर ए त्याचा होल स्क्वेअर. त्यानंतर प्लस काय आहे क्वाट ए अपॉन मध्ये आहे 1 प्लस क्वाट स्क्वेअर ए त्याचा होल स्क्वेअर आहे. हे आहे आपल्याला 2 आयडेंटिटी माहिती आहे. आता कोणत्या 2 आयडेंटिटी, दुसरी आणि तिसरी. 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण सेक स्क्वेअर थिटा, आणि 1 प्लस क्वाट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय लिहू शकतो कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे हे इथं आयडेंटिटी आहे. काय आहे 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इक्वल टू त्याच्या ठिकाणी काय लिहू शकतो सेक स्क्वेअर थिटा, आणि 1 प्लस क्वाट स्क्वेअर थिटा इक्वल टू काय लिहू शकतो कोसेक स्क्वेअर थिटा. काय लिहू शकतो कोसेक स्क्वेअर थिटा. तेच आपण दोन्ही वापस लिहू. इथे काय केलं, हे tan ए जशास तसं 1 प्लस tan स्क्वेअर ए 1 प्लस tan स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा येत असेल तर 1 प्लस tan स्क्वेअर ए किती येणार सेक स्क्वेअर ए. किती येणार सेक स्क्वेअर ए. हे सेक स्क्वेअर ए आणि हे त्याचा स्क्वेअर जशास तसं. त्यानंतर प्लस क्वाट ए, हा क्वाट ए जशास तसं 1 प्लस क्वाट स्क्वेअर ए 1 प्लस क्वाट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा येणार. तर इथं पण काय येणार 1 प्लस क्वाट स्क्वेअर ए इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर ए. काय येणार कोसेक स्क्वेअर ए, आणि हा त्याचा स्क्वेअर जशास तसं. आता त्यानंतर हेच टर्म कसं लिहू शकतो आपण, याला लिहू शकतो हे tan ए जशास तसं त्यानंतर हा सेक स्क्वेअर त्याचा स्क्वेअर म्हणजेच किती येणार सेक त्याचा पॉवर 4a. त्यानंतर प्लस हे आहे क्वाट ए अपॉन मध्ये काय आहे हे त्याचा पॉवर आहे म्हणजेच कोसेक त्याचा पॉवर 4a. आता हे लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर इथे काय आहे आपल्या जवळ, इथे बघू शकता बरोबर आहे डिवाइडचं साइन आहे. tan a डिवाइड सेक रेस टू 4a. म्हणजे तिथं जर हे लिहिलं tan a डिवाइड काय आहे सेक रेस टू 4a हे असं लिहिलं आपण त्याला. त्यानंतर प्लस इथे काय आहे क्वाट ए डिवाइडला आहे म्हणजे असं चिन्ह दिलं. चिन्ह दिल्यानंतर इथे आहे कोसेक रेस टू 4a. हे आता टॅनचा फॉर्म्युला काय आहे साइन ए अपॉन कॉस ए असं लिहू शकतो टॅन. त्यानंतर भागाकाराचं चिन्ह जशास तसं डिवाइडचं चिन्ह. सेक म्हणजे काय लिहू शकतो आपण 1 अपॉन कॉस. काय लिहू शकतो 1 अपॉन कॉस रेस टू 4a. त्यानंतर प्लस क्वाट म्हणजे काय लिहू शकतो क्वाट म्हणजे कॉस ए अपॉन साइन ए. कॉस ए अपॉन साइन ए त्याला डिवाइडला आहे काय आहे कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन रेस टू 4a. फॉर्म्युला लिहिले आपण. काय लिहिलं त्यांच्या ठिकाणी लिहिलं साइन अपॉन कॉस, सेकच्या ठिकाणी लिहिलं 1 अपॉन कॉस, क्वाटच्या ठिकाणी कॉस अपॉन साइन, आणि हे आहे 1 अपॉन कोसेक म्हणजे 1 अपॉन साइन. आता सेम फॉर्म्युला लिहिलं ते लिहिल्यानंतर इकडे लक्ष द्या. त्यानंतर हे साइन ए अपॉन कॉस ए जशास तसं मल्टिप्लिकेशन. याला जर आपल्याला उलट लिहायचं असेल तर डिवाइडच्या चिन्हाला काय करायचं मल्टिप्लिकेशनचं साइन द्यायचं. याला उलट लिहायचं म्हणजे इथं काय होणार कॉस रेस टू 4a डिवाइड बाय 1 मल्टिप्लिकेशनचं साइन आलं. त्यानंतर इथे आहे कॉस ए डिवाइड बाय साइन ए. कॉस ए डिवाइड बाय साइन ए याचं जर साइन मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर याला काय करायचं उलट साइन रेस टू 4a अपॉन 1 हे लिहिलं. आता इथं कॅन्सल होते, जे कॅन्सल होते त्याला कॅन्सल करा.
काय होते इथं cos⁴A cos A कॅन्सल, हे 4 इथे 3 शिल्लक राहिले, त्यानंतर इथं साईनचा एक कॅन्सल झाला, इथून पूर्ण साईन कॅन्सल झाले, म्हणजे शिल्लक काय राहिलेला आहे इथं शिल्लक राहिलेला आहे आपल्या जवळ साइन A मल्टिप्लाय बाय काय आहे cos⁴A मधून एक A गेलं cos A, त्यानंतर प्लस इथे काय आहे cos A, त्यानंतर मल्टिप्लिकेशनचं साइन sin 4 मधून एक साइन गेलं तर काय येणार sin³ A, हे झालं. हे आपला जो शिल्लक राहिला आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे sin A इंटू cos A, sin A इंटू cos A आपल्या जवळ शिल्लक राहिलं पाहिजे, म्हणजे लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर त्या ठिकाणी काय केलं आपण, आता इथे बघा यामध्ये sin A आहे, यामध्ये sin A आहे, इथे cos A आहे, इथे cos A आहे, म्हणजे sin A इंटू cos A जर आपण कॉमन काढलं sin A इंटू cos A हे जर कॉमन काढलं तर आतमध्ये काय उरणार आपल्या जवळ, इथून sin A काढलं याच्यातून cos A काढलं, म्हणजे इथं काय उरलेलं आहे cos² A हे शिल्लक राहिलं, इथून cos A बाहेर काढलं, इथून sin A बाहेर काढलं, हा प्लस साइन जशाच तसं cos बाहेर काढलं sin A बाहेर काढलं तर इथं स्क्वेअर आहे, एकच बाहेर काढलं म्हणजे इथं काय उरणार sin² A, काय उरणार sin² A. आपल्याला ही व्हॅल्यू माहिती आहे आता sin² A प्लस cos² A किती येणार 1, म्हणजेच इथे येणार आन्सर आपल्या जवळ काय येणार sin A इंटू cos A इक्वल मल्टिप्लायला काय येणार 1, म्हणजेच हेच आपण लिहू शकतो कोणत्याही नंबरने 1 ला मल्टिप्लाय केला तर तोच नंबर येते, म्हणजे sin A इंटू cos A. लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं होतं आपण, ही लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं होतं, म्हणजेच लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय आलेला आहे राईट हँड साइड, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड, हेन्स प्रूफ. काय करायचं हेन्स प्रूफ. काय प्रूफ केलं आपण, काय काय केलं यामध्ये एक वेळेस लक्ष द्या इकडे सर्वांनी, काय केलेलं आहे सुरुवातीला क्वेश्चन जशाच तसं लिहिलं आपण, क्वेश्चन जशाच तसं लिहिल्यानंतर कन्सिडर केलं लेफ्ट हँड साइड कन्सिडर केलं, इथे फॉर्म्युला यूज होते आपली दुसरी आयडेंटिटी 1 + tan² θ इज इक्वल टू sec² θ, आणि हा त्याचा स्क्वेअर जशाच तसं इथे आहे 1 + cot² θ इक्वल टू cosec² θ, त्यानंतर हा स्क्वेअर दोन्ही काय झाले त्याचा पॉवर 4, आता हे पॉवर 4 झाल्यानंतर डिवाइडलाच आहे tan A डिवाइड बाय sec⁴ आणि cot A डिवाइड बाय cosec⁴. आता काय करा, आता फॉर्म्युला लिहा, tan म्हणजे sin अपॉन cos आणि sec म्हणजे 1 अपॉन cos, cot म्हणजे cos अपॉन sin आणि cosec म्हणजे 1 अपॉन sin. आता हा डिवाइडचा सिम्बॉल जर आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये करायचं असेल तर याला काय करायचं उलट करायचं, रेसिप्रोकल करायचं, त्याला सेम रेसिप्रोकल केलं, त्याच्यानंतर जे कॅन्सल होते ते कॅन्सल केलं, शिल्लक काय काय राहिलेलं sin A cos³ त्यानंतर cos A sin³. आता इथे sin आहे इथे cos आहे, इथे sin आहे इथे cos आहे, sin A इंटू cos A बाहेर काढलं, आतमध्ये शिल्लक राहिलं cos² A प्लस sin² A, त्याची व्हॅल्यू काय लिहू शकतो आपण 1 आयडेंटिटी नुसार, म्हणजेच लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड sin A इंटू cos A, ते आला आपल्या जवळ प्रूफ. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ sec⁴A इन ब्रॅकेट 1 - sin⁴A, काय सांगितलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन sec⁴A काय आहे sec⁴A इन ब्रॅकेट 1 - sin⁴A मायनस 2 tan² A इक्वल टू 1, म्हणजे याची पूर्ण व्हॅल्यू आपल्याला 1 प्रूफ करायची आहे. त्या ठिकाणी काय केलं आपण लेट कन्सिडर केलं, काय केलं लेट कन्सिडर लेफ्ट हँड साइड काय आहे इथे, ही लेफ्ट हँड साइड आहे, ही राईट हँड साइड आहे, काय आहे sin⁴A इन ब्रॅकेट 1 - sin⁴A मायनस 2 tan² A, काय सांगितलं -2 tan² A, हे दिलेलं आहे आपल्याला. लेफ्ट हँड साइड आपण कन्सिडर केलं. आता लेफ्ट हँड साइड कन्सिडर केल्यानंतर काय आहे साइन नाही आहे इथे सेक आहे, काय आहे 1 हे sec⁴A इन ब्रॅकेट 1 - sin⁴A मायनस 2 tan² A हे दिलेलं आहे. आपल्याला याची व्हॅल्यू 1 प्रूफ करायची आहे. त्या ठिकाणी सेकचा फॉर्म्युला काय आहे 1 अपॉन cos⁴A, त्यानंतर इथे आहे 1, हा 1 जे आहे मल्टिप्लिकेशनला आहे 1 चा आपण चौथा घात पण करू शकतो, मायनस sin⁴A हे लिहिलं, -2 tan ला काय लिहू शकतो आपण sin² अपॉन cos² हे लिहिलं. आता हे लिहिल्यानंतर आपण हे 1 अपॉन cos जशाच तसं 1 अपॉन cos⁴A जशाच तसं, आता हे 1 आहे 1 चा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर आणि हे sin⁴A, म्हणजे आपण याला काय लिहू शकतो एकतर 1 मायनस sin² A प्लस मध्ये लिहू शकतो आणि 1 प्लस
काय लिहू शकतो साइन स्क्वेअर ए. कसं काय आता हे लिहू शकतो इकडे लक्ष द्या 1 1 1 चा स्क्वेअर त्यानंतर साइन स्क्वेअर साइनचा स्क्वेअर म्हणजे sin रेस टू 4a हे असं लिहू शकतो. आता हे लिहिल्यानंतर हा फॉर्म्युला आहे a मायनस बी इन ब्रॅकेट काय लिहू शकतो अजून a प्लस बी म्हणजे त्याचा a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा जो फॉर्म्युला लागला तेच त्यांनी याला आपण असं लिहिलं. हे लिहिल्यानंतर काय होणार आपल्याजवळ हे लिहिल्यानंतर आपल्याजवळ आन्सर काय येणार आता इथे हे मायनस जशाच तसं -2 साइन स्क्वेअर ए अपॉन मध्ये कॉस स्क्वेअर ए अपॉन मध्ये कॉस स्क्वेअर ए. आता हे लिहिल्यानंतर इकडे आहे 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए कॉस रेस टू 4a 1 मायनस साइन स्क्वेअर ए 1 मायनस साइन स्क्वेअर ला काय लिहू शकतो आपण कॉस स्क्वेअर ए त्यानंतर 1 प्लस साइन स्क्वेअर ला लिहू शकतो का काही नाही इथे जशाच तसं लिहिलं 1 प्लस साइन स्क्वेअर ए जशाच तसं लिहिलं मायनस हे 2 जशाच तसं साइन स्क्वेअर ए अपॉन मध्ये कॉस स्क्वेअर ए हे लिहिलं जशाच तसं. त्यानंतर काय करायचं इथे कॅन्सल होते जे कॅन्सल होते त्याला कॅन्सल करा कॉस स्क्वेअर ए याच्यामधून कॉस गेलं म्हणजे जिथे शिल्लक राहिलेले आहे 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए हा शिल्लक राहिला. त्यानंतर इथे आहे 1 प्लस काय आहे हे याला मल्टिप्लाय करू आपण डायरेक्ट मल्टिप्लाय करू काय आहे हे शिल्लक हे 1 प्लस साइन स्क्वेअर ए काय आहे 1 प्लस साइन स्क्वेअर ए मल्टिप्लाय बाय 1 किती येणार 1 प्लस साइन स्क्वेअर ए हा मल्टिप्लायला खाली काय शिल्लक राहिलं कॉस रेस टू कॉस स्क्वेअर ए त्यानंतर मायनस काय आहे 2 साइन स्क्वेअर ए अपॉन मध्ये काय आहे कॉस स्क्वेअर ए. दोघांचा बेस सारखा आहे बेस सारखा असेल तर जशाच तसं राहू द्या बेस सारखा असेल तर खाली जशाच तसं काय आहे कॉस स्क्वेअर ए जशाच तसं वरती ऍडिशन होत असेल तर ऍडिशन करा 1 प्लस काय आहे साइन स्क्वेअर ए मायनस 2 साइन स्क्वेअर ए हा 2 साइन स्क्वेअर ए मधून 1 साइन स्क्वेअर ए गेलं तर काय होणार 1 साइन स्क्वेअर ए ते पण कोणता आहे मायनस मध्ये म्हणजेच 1 मायनस काय येणार साइन स्क्वेअर ए अपॉन मध्ये काय आहे कॉस स्क्वेअर ए हा आहे 1 मायनस साइन स्क्वेअर ए कोणत्या आयडेंटिटी नुसार ही आयडेंटिटी आहे कोणती आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय ते आन्सर 1. आता हे 1 आल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाला तिकडे ट्रान्सफर करा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आन्सर काय होणार 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण कॉस स्क्वेअर थिटा काय लिहू शकतो कॉस स्क्वेअर थिटा तर 1 मायनस साइन स्क्वेअर एच्या ठिकाणी काय लिहू शकतो आपण कॉस स्क्वेअर ए काय लिहू शकतो कॉस स्क्वेअर ए आणि अपॉन मध्ये कॉस स्क्वेअर हा ए जशाच तसं. आता कॉस स्क्वेअर ए दोन्ही काय होणार कॅन्सल न्यूमरेटर डिनॉमिनेटर सारखं तर हेच आन्सर काय आलेला आहे 1 म्हणजेच लेफ्ट हँड साइडला जे कन्सिडर केलं होतं त्याचं सोल्युशन आपल्याला 1 पाहिजे म्हणजेच लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू काय आलेला आहे राईट हँड साइड. हेन्स काय लिहू शकतो आपण डायरेक्ट हेन्स प्रूव्ह लिहू शकतो. काय केलं या क्वेश्चन्स मध्ये हा लक्ष द्या काय केलं या क्वेश्चन्स मध्ये सुरुवातीला क्वेश्चन जशाच तसं लिहिलं आता ते लिहिल्यानंतर सेकला लिहू शकतो 1 अपॉन कॉस इथं 1 मायनस साइन रेस टू 4a आहे काय आहे 1 मायनस साइन रेस टू 4a तर त्याला आपण लिहिलं 1 मायनस साइन स्क्वेअर ए आणि 1 प्लस साइन स्क्वेअर ए फॉर्म्युला एक्सपांड केल्यानंतर टॅनला काय लिहिलं साइन अपॉन कॉस तेच स्क्वेअर आहे तर दोघांचा स्क्वेअर केला ते केल्यानंतर काय आहे कॉस स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर ए ला काय लिहू शकतो आपण कॉस स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर ए ला कॉस स्क्वेअर कॅन्सल दोन्ही इथे 2 शिल्लक राहिले दोघांची मल्टिप्लाय केलं 1 प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए आणि इथे आहे -2 साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए तर दोघांचा बेस सारखा आहे बेस जशाच तसं वरच्याचे ऍडिशन असेल तर ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन होतं जशाच तसं केलं ते केल्यानंतर साइन स्क्वेअर ए -2 साइन स्क्वेअर ए किती होणार मायनस साइन स्क्वेअर ए तर हे 1 मायनस साइन स्क्वेअर ला काय लिहू शकतो आपण कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए दोन्ही काय झाले कॅन्सल म्हणजे आन्सर काय आला आपल्याजवळ 1 म्हणजे लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड आलं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्वात लास्टचा क्वेश्चन आहे आपल्याजवळ दिलेलं 12वा क्वेश्चन काय आहे टॅन थिटा अपॉन सेक थिटा -1 इज इक्वल्स टू टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन मध्ये टॅन थिटा प्लस सेक थिटा -1 शेवटचा क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट मधला. आता हे शेवटच्या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी आपण लेट काय करू कन्सिडर हा क्वेश्चन डिफरंट टाइपचा आहे. कन्सिडर आपला जो एक आयडेंटिटी आहे वी नो दॅट 1 प्लस
टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण, सेक स्क्वेअर थिटा हे लिहू शकतो. आता हे लिहिल्यानंतर याला आपण टॅन स्क्वेअर थिटाला जर इथंच ठेवलं, टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू हा काय आहे, सेक स्क्वेअर थिटा. या 1 ला तिकडे ट्रान्सफर करू आपण -1. आता त्यानंतर टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा -1. टॅन स्क्वेअर थिटाला कसं लिहू शकतो आपण, टॅन थिटा इंटू टॅन थिटा म्हणजेच टॅन स्क्वेअर थिटा. इथे आहे सेक स्क्वेअर थिटा -1 म्हणजेच हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल, त्याला काय लिहू शकतो, ए मायनस बी आणि ए प्लस बी काय लिहू शकतो, सेक थिटा प्लस 1. बरोबर आहे. फॉर्म्युला लावला तिथं ए प्लस बी ए मायनस बी. हे लिहिल्यानंतर आपल्याला टॅन थिटा इथे पाहिजे आणि अपॉन मध्ये काय पाहिजे, सेक थिटा -1. क्वेश्चन्स मध्ये पहा काय पाहिजे आपल्याला, हा टॅन थिटा इथंच ठेवा, सेक थिटा -1 इकडे ट्रान्सफर करा, हे सेक थिटा -1 इकडे ट्रान्सफर केलं, इकडे शिल्लक काय आहे, सेक थिटा प्लस 1 इकडे शिल्लक आहे आणि इथे एक टॅन याच्या ठिकाणी टॅन थिटा. इकडे न्यूमरेटर आहे, इकडे डिनॉमिनेटरला गेलं, त्यानंतर इकडे न्यूमरेटरला होते, इकडे डिनॉमिनेटरला आले, जे पाहिजे ते. आता हे केल्यानंतर बाय थेरम ऑफ इक्वल रेशो काय आहे, बाय थेरम ऑफ इक्वल रेशो नुसार काय लिहू शकतो आपण, बाय थेरम सिन्स काय लिहू शकतो, बाय थेरम ऑफ इक्वल रेशो, थेरम ऑन इक्वल रेशो किंवा थेरम ऑफ इक्वल रेशो नुसार, रेशोज काय लिहू शकतो, जे टॅन थिटा आहे ते टॅन थिटा इकडे ऍड करा, हा सेक मायनस थिटा आहे ते पण इकडे ऍड करा, म्हणजे जे दिलेलं आहे काय सिन्स काय लिहू शकतो आपण, टॅन थिटा, हा टॅन थिटा अपॉन मध्ये काय आहे, सेक थिटा -1 इज इक्वल्स टू काय आहे, इथं आहे सेक थिटा प्लस 1 आहे, अपॉन मध्ये काय आहे, टॅन थिटा. तेच थेरम ऑन इक्वल रेशो नुसार काय लिहू शकतो आपण, इथे लिहू शकतो आपण टॅन थिटा प्लस काय आहे, सेक थिटा प्लस 1 अपॉन मध्ये काय आहे, सेक थिटा -1 प्लस टॅन थिटा काय लिहू शकतो, सेक थिटा -1 प्लस टॅन थिटा हे लिहू शकतो. आता हे लिहिल्यानंतर आपल्याला प्रूफ मध्ये काय पाहिजे, वरती प्रूफ मध्ये पाहिजे टॅन थिटा अपॉन सेक थिटा इथे आहे, टॅन थिटा अपॉन सेक थिटा -1 आहे आणि इकडे काय पाहिजे, टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 आणि शेवटी काय पाहिजे, -1 शेवटी. तर हेच याला वापस लिहू शकतो आपण, म्हणजेच टॅन थिटा अपॉन सेक थिटा -1 इक्वल्स टू हे टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन मध्ये हा सेक थिटा, हा टॅन थिटा सुरुवातीला लिहिला, टॅन थिटा हा सेक थिटा नंतर सेक थिटा आणि त्यानंतर हा -1 म्हणजेच हेच लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू काय केलं आपण, लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड, हेन्स प्रूफ डायरेक्ट लिहू शकतो आपण, हेन्स प्रूफ. हे प्रूफ केलं आपण. काय प्रूफ केलं, थेरम ऑन इक्वल रेशो वरती क्वेश्चन्सला काय केलं, कन्सिडर केलं. वी नो दॅट आपल्याला एक आयडेंटिटी माहिती आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा येते. आता इथे या टॅन स्क्वेअरला इथे ठेवलं, हे 1 ला तिकडे ट्रान्सफर केलं, 1 ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा -1 आलं. आता इथे जे पाहिजे आपल्याला, टॅनला टॅन मल्टिप्लाय बाय 1 टॅन मल्टिप्लाय बाय टॅन थिटा म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा आणि हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर ए मायनस बी ए प्लस बी लिहू शकतो. आता टॅन थिटा इथेच पाहिजे, हा इकडे डिनॉमिनेटरला, हे इकडे डिनॉमिनेटरला ट्रान्सफर केलं. बाय थेरम ऑन इक्वल रेशो नुसार हे इथे ऍड करू शकतो, हे इथे ऍड करू शकतो, दोन ठिकाणी ऍड केले. हे ऍड केल्यानंतर आपल्याला जे प्रूफ मध्ये पाहिजे तसं त्याला सिक्वेन्सनी लिहिलं. हे झालेलं आहे आपलं प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये. प्रॅक्टिस सेट 6.1 ला आपल्याला 3 व्हिडिओ लागलेले आहे. तिन्ही व्हिडिओ मध्ये जर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी प्रॅक्टिस सेट 6.1 मधला बेसिक प्लस पूर्ण क्वेश्चन्स आपण त्याच्यामध्ये सॉल्व्ह केलेला आहे, तो व्हिडिओ बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पूर्ण आयडेंटिटी, त्यांचे रेशो, त्यांचे थेरम, त्यांच्यावरती घेतलेले आपण प्रॉब्लेम, त्यांचे व्हॅल्यू सर्व तुम्हाला इझिली फाइंड आउट होईल. आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट 6.1 मधला दुसरा व्हिडिओ ज्याच्यामध्ये काही क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे आणि हा प्रॅक्टिस सेट 6.1 मधला तिसरा क्वेश्चन ज्याच्यामध्ये सर्व आपण टू दॅटचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून विद्यार्थ्यांचा फायदा होईल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.